सूरज चव्हाण विजेता बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 हे जे 5वं सीझन आहे ना ते ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली ती म्हणजे 6व्या सीझनची। आता हे 6वं सीझन नेमकं येणार कधी आणि कोणत्या चॅनलवरती येणार याच्यावर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जाते। तर बघूया या व्हिडिओमध्ये हे 6वं सीझन नक्की येणार कधी आणि कोणत्या चॅनलवरती येणार। नमस्कार, मी राज बुसारत, मी पाहत आहात द फिल्मी गप्पा। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 हे जे 5वं सीझन होतं हे बिग बॉसच्या इतिहासामधलं सगळ्यात ब्लॉकबस्टर सीझन ठरलं होतं। या सीझनचा टीआरपी अगदी हाय होता, न भूतो असा टीआरपी मिळाला होता। हा टीआरपी काय मिळाला तर या सीझन मध्ये आलेले कंटेस्टंट, त्या सीझन मध्ये झालेले वादविवाद आणि प्रमुख कारण म्हणजे या सीझनचे होस्ट रितेश देशमुख त्यांच्या आगळ्या वेगळ्या सूत्रसंचालनाने या सीझनला चार चांद लावले आणि ना भूतो असा आतापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त टीआरपी घेणारा हा सीझन ठरला। आता हा सीझन संपल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये साहजिकच उत्सुकता लागली की नवं पर्व कधी येते आणि हे नवं पर्व नक्की कोणत्या चॅनलवरती येणार आहे। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार हे जे काही 6वं पर्व आहे ते येत्या सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा मग ऑक्टोबर महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे। सध्या बिग बॉसच्या मेकर्सची टीम आहे ती सध्या विविध कंटेस्टंटच्या पाठी लागली, कोणते कंटेस्टंट घ्यायचे सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे। ही जी निवड प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर बिग बॉसचा प्रोमो येईल आणि आपल्याला लवकरच कळेल की हे नवं सीझन कधी येते, परंतु सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे। आणि तुमच्यासाठी ही जरी आनंदाची बातमी असली तरी एक वाईट बातमी अशी आहे की कदाचित आपल्या मराठी बिग बॉस सोबतच हिंदी बिग बॉस सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे, कारण त्याची सुद्धा तयारी मेकर्स कडनं सुरू झाली। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही बिग बॉस एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। बघा, ही जर त्याची शक्यता आहे, परंतु बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 हे लवकरच आपल्या भेटीला येते आणि सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत येईल। आता हे जे काही नवं पर्व आहे ते नक्की कोणत्या चॅनलवरती येईल, आता हे नवं सीझन आहे ते नक्की कोणत्या चॅनलवरती येणार। बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे कलर्स टीव्ही म्हणजे वायकॉम 18 आणि बिग बॉसचे जे मेकर्स आहेत इंडोमॉल शाईन इंडिया यांच्यामध्ये मध्यंतरी मोठा वाद झाला। त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सने म्हणजे इंडोमॉल शाईन इंडिया यांनी कलर्स बरोबरचा आपला जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो रद्द केला होता। आता यांच्यामध्ये पुन्हा एकदा बोलणे सुरू झालेत, नेमकं त्यांच्यामध्ये काय होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर जे बिग बॉसचे मेकर्स आहेत इंडोमॉल शाईन यांचं सोनी बरोबर सुद्धा बोलणं सुरू आहे आणि इकडे वायकॉम 18 यांच्या बरोबर सुद्धा बोलणं सुरू आहे। आता बघू हे नक्की कोणाकडे जातील। पण बघा, जेव्हापासून अंबानी यांनी स्टार आणि कलर्स एकत्र केले, जे काही जिओ हॉटस्टार झाले, तर मला असं वाटत नाही की अंबानी म्हणजे जिओ हॉटस्टार हे लोक हा जो बिग बॉस सारखा मोठा टीआरपी देणारा शो आहे ते तिकडे पाठवतील, ते आपल्याकडेच खेचून आणतील। परंतु मित्रांनो, बातमी अशी सुद्धा येते जरी हा जो काही शो बिग बॉस हा शो अंबानी यांनी आपल्याकडे खेचून आणला तरी हा शो कलर्स मराठीवरती येणार नाही। आला तर हा शो स्टार वरती येऊ शकतो, म्हणजे स्टार प्रॉवर तुम्ही पाहू शकता, ही जर त्याची शक्यता आहे। पण अंबानी यांनी जर सांगितलं की तुम्ही याच आमच्याकडे या, म्हणजे काय आम्ही तुम्हाला आणूच। जर अंबानी यांनी हा शो पुन्हा एकदा कलर्स मराठीकडे आणला तर जिओ हॉटस्टार वरती तुम्हाला हा नक्की शो पाहायला मिळेल, परंतु कलर्स मराठीवर येणार नाही, तर तो स्टार वरती येण्याची दाट शक्यता आहे। आता यांच्यामध्ये बोलणी सुरू आहेत। बघा मित्रांनो, कुठेही येऊ, कलर्स वरती येऊ, स्टार वरती येऊ किंवा सोनी वरती येऊ, बिग बॉस हा शो येणं गरजेचं आहे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे। तर मित्रांनो, लवकरच बिग बॉस मराठी सीझन 6 हे आपल्या भेटीला येणार आहे। नक्की डेट सांगता येणार नाही, परंतु सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये हा शो येण्याची दाट शक्यता आहे। याविषयी तुमचं काय मत आहे, तुम्ही किती या शो साठी एक्साइट आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।